साहित्य उत्सव परिवाराची ध्वनिमुद्रित प्रस्तुती. एका तरुण शिक्षिकेची प्रेरणादायी गाथा. कादंबरी हरवलेली वही. लेखक अब्दुल शेख. अभिवाचक श्री रविकिरण धोंगडे. आज ऐकूया कादंबरीचा विभाग 3. प्रकरण 16. संघर्षाची सावली. गावात स्वप्नांची बीजे रुजायला लागली होती. मुलांच्या डोळ्यात भविष्याची चमक होती. शेतकऱ्यांच्या कष्टात उत्साह होता आणि स्त्रियांच्या आवाजात आत्मविश्वास. अन्या दररोज शाळेत मुलांना शिकवत होती तर संध्याकाळी ती ग्रामसभेत गावकऱ्यांसोबत पुढच्या योजनांवर चर्चा करत होती. पण प्रत्येक नवा प्रवास हा सुखकर नसतो. त्यात खोडा घालणारे काही विघ्नसंतोषी लोक पण असतातच. गावातले बदल सर्वांना पटले नव्हते. काही लोक या प्रवाहात सामील झाले नव्हते. गावात होत असलेले बदल त्यांना मान्य नव्हते. हे बदल त्यांना रुचत नव्हते. गावाच्या दूरच्या टोकावर काही लोक जमले होते, जे सरपंचाच्या राजवटीत त्याचे जवळचे साथीदार होते. ही शिक्षिका खूप पुढे जात आहे. आता गाव सगळं तिच्या म्हणण्यावर चाललंय, कोणीतरी नाराजीनं म्हणाला. दुसरा कुजबुजला, आपलं ऐकणारं कोणी राहिलंच नाही. जमीन व्यवहार थांबले, आपली कमाई बंद झाली. हे असंच चाललं तर आपली सत्ता संपेल हळूहळू. हे लोक आता सावलीसारखे गावावर घुटमळू लागले. एका सकाळी शाळेत मुलं आली. त्यांनी पाहिलं की भिंतीवर काळ्या शाईने लिहिलेलं आहे, शाळा बंद करा, नवीन बदल नको. मुलं घाबरली. रोहित संतापून म्हणाला, हे कोणाचे काम असेल हे सगळ्यांना ठाऊक आहे. अन्या मात्र शांत होती. तिनं मुलांना म्हटलं, भीती पसरवणं सोपं असतं, पण आपण भीतीला जिंकू दिलं तर आपण शिकणार कसे? आलेल्या संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा. ही शाळा बंद होणार नाही, कधीच नाही. तिने स्वतः फडकी घेऊन भिंती स्वच्छ करायला सुरुवात केली. मुलंही तिच्यासोबत आली. तो प्रसंग संपूर्ण गावासाठी नवा संदेश ठरला. भीतीपेक्षा धैर्य नेहमी मोठं असतं. गावकऱ्यांनी नवी पिकं घ्यायचं ठरवलं होतं, पण काही शेतात अचानक पाणी सोडलं गेलं. सगळ्या पिकात पाणीच पाणी झालं. कोणीतरी रात्रीच्या अंधारात पाण्याचे पाट कापून टाकले होते. पाणी जास्त झाल्यानं पिकं मरायला लागली. काही ठिकाणचं पाणी अडवलं गेलं. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं कोमे जायला लागली. हे उघडच आहे की आपल्याला जाणीवपूर्वक थांबवायचा प्रयत्न चाललाय, एक शेतकरी अन्याला म्हणाला. अन्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, संघर्षाशिवाय प्रगती होत नाही दादा. आपण पुन्हा पाठ दुरुस्त करू, पण यावेळी फक्त शेत नव्हे तर आपलं एकीचं बळही मजबूत करायचं आहे. गावकरी रात्रभर कंदील घेऊन पाठ दुरुस्त करत राहिले. पाण्याचा प्रवाह परत शेतात आला आणि पहाटेच्या सूर्यकिरणात कोमेजलेली पिकं ताजीतवानी झाली. गावातल्या विरोधकांची चीड आता वाढत चालली होती. त्यांना ठाऊक होतं की जर बदल असाच सुरू राहिला तर त्यांची सत्ता कायमची संपेल. त्यांनी ठरवलं, गावाच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करायचं. एका रात्री अन्या शाळेत उशिरापर्यंत वह्या तपासत बसली होती. बाहेर गार वारा वाहत होता. तिथल्या पायऱ्यांवर दबक्या पावलांचा आवाज ऐकू आला. ती दचकून उठली. खिडकीबाहेर सावली हलली. अन्याच्या अंगावर शहारे आले. हा संघर्ष फक्त जमिनीचा नाही तर हा जीवावरही बेतू शकतो, हे तिला प्रकर्षानं जाणवलं. दुसऱ्या दिवशी तिने गावकऱ्यांना एकत्र बोलावलं. आपण नवा मार्ग निवडला आहे, त्यामुळे जुन्या सवयी, स्वार्थी लोक आणि त्यांच्या दुष्ट प्रवृत्ती आपल्याला अडवणारच. पण लक्षात ठेवा, आपण भीतीला पुन्हा गावात परतू द्यायचं नाही. सौरभ सरांचं स्वप्न आपण अपूर्ण सोडायचं नाही. गावकऱ्यांनी तिच्या मागे ठाम उभं राहत घोषणा दिली. स्वप्नांची बीजे जपायचीच. त्या संध्याकाळी आकाश लालसर रंगाने उजळलं होतं. सूर्य मावळत होता, पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर लढ्याचा ठाम निर्णय दिसत होता. संकटाच्या सावल्या कितीही वाढल्या तरी प्रकाशाची ठिणगी त्यांना हरवेल, हा विश्वास आता प्रत्येकाच्या मनात दाटून आला होता. प्रकरण 17. अनपेक्षित वादळ. गावाच्या वातावरणात
जणू नव्या जीवनाची सुरुवात झाली होती. पिकांना पाणी मिळालं होतं. शाळेत मुलं हसत शिकत होती आणि स्त्रियांच्या गीतांमध्ये आशेचा सूर दाटून आला होता. पण जशी झाडं भरभराटीला येतात तशी त्यांच्यावर वादळही येतातच. गावाच्या शांतीत लपलेलं वादळ आता डोकं वर काढणार होतं. अन्या आता शाळेतच वास्तव्याला होती. एके रात्री जेव्हा आभाळ ढगांनी दाटून आलं होतं आणि अन्या शाळेत दिव्याच्या मंद उजेडात बसून मुलांची वही तपासत होती, तेव्हा बाहेर वाऱ्याने कडाडून दारं आपटायला सुरुवात केली. अचानक तिला शाळेच्या मागच्या बाजूने आवाज आला. कोणीतरी खिडकीला हात घालत होतं. ती सावध झाली. कोण आहे? ती जोरात ओरडली, पण प्रतिसाद आला नाही. फक्त पावलांचे आवाज घाईघाईने दूर पळून गेले. दुसऱ्या दिवशी रोहित धावत आला. अन्या आता रोहितची दीदी झाली होती. त्यांचे नात्याचे बंध आणखी दृढ झाले होते. अन्या दीदी, काल रात्री मी पाहिलं, सरपंचाचे जुने साथीदार गावाबाहेरच्या ओसाड वाड्यात जमले होते. ते म्हणत होते शाळा आणि पाठ दुरुस्ती नष्ट करायची, नाहीतर आपल्यासाठी गावात जागा उरणार नाही. गावकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे खरंच आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जातोय, कोणीतरी घाबरून म्हणालं. अन्या निर्धाराने म्हणाली, आपण सावध राहायला हवं, पण भीतीला गावावर राज्य करू द्यायचं नाही. हे वादळ आपण झेलू. त्या रात्री आभाळात विजा चमकत होत्या. पाऊसही कोसळायला लागला. गावकरी आपल्या घरात आसरा घेत होते. पण अचानक कुणीतरी ओरडला, पाट फुटलं, पाणी शेतात घुसलंय. गावकरी कंदील घेऊन धावत बाहेर आले. खरंच कोणीतरी पाटाचं बांध फोडून टाकलं होतं. पाण्याचा रागीट प्रवाह शेतं बुडवू लागला होता. हे त्यांनी मुद्दाम केलंय, एक शेतकरी ओरडला. रोहित पाण्यात उतरून बांध नीट करण्याचा प्रयत्न करू लागला. पाणी थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. मुलं, तरुण, स्त्रिया सगळेच धावून आले. अन्या हातात टॉर्च घेऊन मार्ग दाखवत होती. सगळ्यांनी एकत्र येऊन दगड माती टाका, प्रवाह थांबवा. पाऊस मुसळधार होता, पण गावकरी जीव तोडून काम करत होते. कोणाचे कपडे फाटले, कोणाच्या पाय चिखलात अडकला, तरी कोणी हार मात्र मानत नव्हतं. सकाळी सूर्य उगवला तेव्हा पाठ पुन्हा उभा राहिला होता. गावकरी थकलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. गावकरी अजून श्वास सावरत होते, तोच दुसरा धक्का बसला. शाळेतून धूर निघत होता. कोणीतरी रात्री शाळेत आग लावून पळून गेला होता. मुलं रडत होती. माझं पुस्तक, माझी वही. अन्याचे डोळे पाणावले, पण तिच्या आवाजात ठामपणा होता. कुणी शाळा जाळली तरी शिक्षणाची ज्योत विझणार नाही. आपण पुन्हा शाळा उभी करू, याहून मोठी, याहून भक्कम. गावकरी तिच्या पाठीशी उभे राहिले. आमचं घर जळाले तरी चालेल, पण शाळा पुन्हा उभी करू, एक वृद्ध शेतकरी म्हणाला. त्या रात्री सगळे गावकरी अंगणात एकत्र जमले. मुलांच्या हातात अजून जळालेल्या पुस्तकांचे अवशेष होते. अन्या त्यांच्याकडे पाहत म्हणाली, हे वादळ आपल्याला घाबरवण्यासाठी आलं होतं, पण आपण ठरवलंय की या राखेतून आपण नवीन भविष्य उभारायचं. आगीने आपली शाळा जाळली, पण आपली स्वप्न ती कधीच जाळू शकत नाही. गावकरी एकमुखाने शपथ घेत होते. शाळा पुन्हा उभी करायची, स्वप्न पुन्हा फुलवायची. त्या संध्याकाळी आकाश स्वच्छ झालं होतं. पावसानंतरची हवाही ताजी होती. अन्या आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात एकच विचार दाटून आला, हे वादळ अनपेक्षित होतं, पण आता आपण अधिक तयार झालो आहोत. सावल्यांना पराभूत करूनच प्रकाशाचा मार्ग खुला करायचा आहे. प्रकरण 18. राखेतून उभारलेली शाळा. शाळेच्या जळालेल्या भिंती अजूनही काळवंडलेल्याच होत्या. तुटलेल्या बाकांवर राखेचा थर पसरला होता. जणू एखाद्या जिवंत स्वप्नाला कुणीतरी निर्दयपणे होरपळून टाकलं होतं. मुलं अंगणात बसली होती. त्यांचे डोळे लाल झाले होते. कुणी आपली वही आठवत होतं, तर कुणी शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट. अन्या त्यांच्यामध्ये बसली. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण आवाज ठाम होता. ही राख आपल्याला हरवू शकणार नाही. याच राखेतून आपण नव्या शाळेची पायाभरणी करू, आणि आपली नवी शाळा आधीपेक्षा मोठी, सुंदर आणि मजबूत असेल. गावकरी चौकात जमले. आपण हल्लेखोरांना शिक्षा द्यायलाच हवी,
कोणीतरी रागानं म्हणालं. आणि अशांतपणे उत्तरली, शिक्षा नंतरही होऊ शकेल, पण आत्ता महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? मुलांची शाळा. ती जर आपण लगेच उभी केली तर आपल्या शत्रूला संदेश मिळेल की हे गाव मोडणारं नाही. सगळ्यांनी एकमुखानं ठरवलं, शाळा पुन्हा उभारायचीच. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून गावकरी हातात फावडे टोपल्या घेऊन आले. पुरुषांनी जळालेल्या लाकडाचे तुकडे बाजूला केले तर स्त्रियांनी चिखल काढून मोकळी जागा तयार केली. मुलांनी लहान दगड गोळा केले आणि म्हणाली, हे दगड आपल्या नव्या शाळेच्या भिंती असतील. रोहित आणि त्याचे मित्र लाकडं आणायला जंगलात गेले. वृद्धांनी आपापल्या घरातून जुन्या काठ्या फळ्या दिल्या. कोणी धान्य दान केलं तर कोणी विटा आणून दिल्या. गाव जणू एका कुटुंबासारखा काम करत होता. काम करताना स्त्रिया गाणी म्हणत होत्या. जळली शाळा पण मन नाही, राखेतून स्वप्न उगवतील नवी. त्या गीतांमध्ये ताकद होती. मुलं टाळ्या वाजवत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमलत होतं. अन्या हे सगळं पाहून भावूक झाली. तिच्या मनात आलं, सौरभ सर, तुम्ही असता तर किती आनंदित झाला असता. हीच खरी तुमच्या स्वप्नांची उभारणी आहे. आणि तो दिवस आला. शाळेच्या नव्या इमारतीच्या पायाभरणीचे विधी ठरले. गावातील सर्व लोक जमले होते. मातीच्या ढिगाऱ्यावर उभं राहून अन्याने मुलांना सांगितलं, ही जमीन तुमच्यासाठी आहे. या पायाभरणीत तुमचं भविष्य दडलं आहे. आज आपण फक्त शाळा उभारत नाही आहोत, तर आपण गावाचं उद्याचं नवीन रूप तयार करत आहोत. मुलांनी आपल्या छोट्या हातांनी माती टाकली. त्या क्षणी गावाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला. भरपूर कष्ट केल्यानंतर अखेर नवीन शाळा उभी राहिली. ती विटा आणि लाकडांचीच होती, पण भिंतीवर मुलांनी रंगीबेरंगी चित्र काढली होती. फुलं, सूर्य, आकाश आणि स्वप्न. शाळेच्या वर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, ज्ञान हीच खरी ताकद. शाळा उघडण्याचा दिवस आला. ढोल ताशांच्या गजरात मुलं सजून धजून आली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, डोळ्यात चमक होती. गावकरी डोळ्यात पाणी आणून पाहत होते. अन्या व्यासपीठावर उभं राहून म्हणाली, ही फक्त इमारत नाही, हा आपला विश्वास आहे. राखेतूनही उभं राहता येतं हे आपण सिद्ध केलं आहे. ही शाळा पुढच्या पिढ्यांना सांगेल की भीती कितीही असली तरी शिक्षणाची ज्योत कधीही विझू शकत नाही. त्या दिवशी संध्याकाळी गावात वेगळंच वातावरण होतं. मुलं त्यांच्या नव्या वर्गात गाणी म्हणत होती. शेतकरी समाधानी होते, कारण त्यांनी पिकं आणि शाळा दोन्ही वाचवलं होतं. स्त्रिया हसत होत्या, कारण त्यांच्या कष्टाचं फळ मुलांच्या डोळ्यात दिसत होतं. आणि अन्याच्या मनात शांतता होती. तिला ठाऊक होतं, या गावाने अंधारातून प्रकाशाचा मार्ग शोधला आहे. हे स्वप्न आता कोणीही नष्ट करू शकणार नाही. प्रकरण 19. नव्या मार्गाचा शोध. नवीन शाळेच्या उद्घाटनानंतर गावात जणू नवा आत्मविश्वास रुजला होता. शाळेच्या भिंतींवर मुलांनी रंगवलेली चित्र जशी उजळून निघाली होती, तसाच प्रत्येक गावकऱ्याच्या मनातही नवा रंग उगवला होता. शाळेच्या घंटानादाबरोबर गावात आता एक वेगळीच ऊर्जा पसरली होती. अन्याच्या मनात सतत विचार होता, शाळा उभी तर केली, पण आता पुढचं काय? फक्त भूतकाळावर विजय मिळवणं पुरेसं नाही. भविष्य घडवायचं असेल तर नव्या मार्गांचा शोध घ्यावाच लागेल. गावकऱ्यांनी ठरवलं की पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक शेतीची साधनं वापरून पाहावीत. एके दिवशी रोहित अन्याला म्हणाला, दीदी, शहरातल्या बाजारात मी नवीन साधनं पाहिली आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे पंप आणि ठिबक सिंचनाच्या पद्धतीसाठीची यंत्रणासुद्धा. जर आपण हे आणलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल. गावकरी सुरुवातीला साशंक होते. ही सगळी यंत्र महाग असतात, आपल्याला परवडतील का? अन्या त्यांना हसून म्हणाली, आपण एकत्र आलो ना तर सगळं शक्य आहे. आपण सहकारी गट करू. थोडे थोडे पैसे प्रत्येकाने जमा करायचे आणि नवे प्रयोग सुरू करायचे. हळूहळू शेतात नवे पंप बसवले गेले. ठिबक सिंचनामुळे पाणी थेट झाडांच्या मुळाशी पोचायला लागलं. काही आठवड्यातच शेतं हिरवीगार झाली. गावकरी आश्चर्याने म्हणाले, खरंच
विज्ञानाने आपले श्रम हलके केले. शाळेसोबत अन्याने गावातील स्त्रियांसाठीही उपजीविकेचे मार्ग शोधले. आपल्या स्त्रियांना फक्त घरकामापुरतं बांधून ठेवायचं नाही, ती ग्रामसभेत म्हणाली. त्यांच्या हातातही उत्पन्नाचं साधन द्यायचं. स्त्रिया एकत्र आल्या. त्यांनी ठरवलं की गावात जमा होणाऱ्या दुधामधून तुपाचं उत्पादन करून शहरात विकायचं. काही हस्तकला शिकल्या, तर काहींनी टोपल्या, चटया आणि रंगीबेरंगी कपडे बनवायला सुरुवात केली. हळूहळू गावातला पहिला महिला सहकारी गट उभा राहिला. त्या गटाची पहिली विक्री झाली तेव्हा स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. आता आमचंही योगदान आहे गावाच्या प्रगतीत, त्या अभिमानाने म्हणाल्या. शाळेत फक्त वाचन लेखन न राहता नवे उपक्रम सुरू झाले. अन्याने मुलांना बागकाम शिकवलं. ज्ञान फक्त पुस्तकात नसतं, ते जमिनीतल्या प्रत्येक बियाणात असतं. मुलांनी शाळेच्या अंगणात फुलझाडं, भाज्या लावल्या. रोहितने मुलांना क्रीडांगणासाठी जुने जाळे, चेंडू आणून दिले. संध्याकाळी मुलं धावताना, गाताना, नाटक बसवताना दिसू लागली. गावातल्या वयस्कर लोकांनीही आपली गाणी, कथा मुलांना सांगायला सुरुवात केली. जणू शाळा आता गावाच्या संस्कृतीचं हृदय बनली होती. पण गावाची प्रगती बाहेरच्या लोकांच्या नजरेत सलू लागली. शेजारच्या गावातील काही व्यापाऱ्यांना आणि सावकारांना राग आला. हे लोक जर स्वावलंबी झाले तर आपल्या कर्जावर आणि बाजारावर अवलंबून राहणार नाहीत, ते कुजबुजत होते. त्यांनी ठरवलं, त्यांच्या शाळेला आणि सहकारी गटाला अपयशी करायचं. बाजारात स्वतःचं उत्पादन कमी दराने विकून त्यांना तोटा दाखवायचा. अन्या आणि गावकऱ्यांना याचा सुगावा लागला. गावकरी एकत्र जमले आणि म्हणाले, हा फक्त पैशांचा प्रश्न नाही, हा आपल्याला खचवायचा प्रयत्न आहे. पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही. आपल्याला स्वतःचा बाजार उभा करायचा आहे. गावातील तरुणांनी जवळच्या शहरात जाऊन थेट ग्राहकांशी संपर्क साधला. स्त्रियांनी आपलं उत्पादन गावातल्या मेळ्यात विकायला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी पिकं थेट सहकारी बाजारात पोचवली. हळूहळू अडथळे असूनही गावाने आपला मार्ग स्वतः शोधायला सुरुवात केली. गावकरी अभिमानाने म्हणू लागले, आपण आता इतरांवर अवलंबून नाही, आपलं भविष्य आता आपल्या हातात आहे. त्या रात्री अन्या शाळेच्या अंगणात बसली होती. वाऱ्याची गार झुळूक वाहत होती. मुलांनी लावलेली फुलझाडं उमलली होती. तिच्या मनात विचार आला, हो, हेच खरं स्वप्न आहे, जिथे ज्ञान, श्रम आणि स्वावलंबन एकत्र येतात. हा प्रवास अजून संपलेला नाही. कसोट्या येतील, पण हा मार्ग आता आपल्या गावाचा आहे. आकाशात ताऱ्यांनी भरलेली शांत रात्र होती. गाव झोपलेलं होतं, पण त्या रात्री गावाने नवा मार्ग शोधल्याची जाणीव प्रत्येकाला झाली होती. प्रकरण 20, कसोटीची किंमत. गावाने नव्या मार्गावर पावलं टाकली होती. शेतं भरभराटीला आली होती. शाळेत नवा उत्साह होता आणि स्त्रिया व तरुण स्वतःच्या पायावर उभे राहत होते. पण प्रत्येक प्रगतीला किंमत ही मोजावीच लागते. गावाची प्रगती शेजारच्या गावातील सावकारांना आणि व्यापाऱ्यांना पचत नव्हती. ते आपला स्वार्थ गमावत होते. त्यांनी ठरवलं, हे गाव जर स्वतंत्र झालं तर आपला धंदा संपेल. यांना थांबवलंच पाहिजे. गावातील स्त्रियांनी बनवलेलं तूप आणि हस्तकला शहरातल्या बाजारात चांगल्या किमतीला विकलं जात होतं. पण अचानक सावकारांनी आणि व्यापाऱ्यांनी त्याच उत्पादनासारखे उत्पादित साहित्य कमी दरात विकायला सुरुवात केली. ग्राहक गोंधळले. दोन्ही गोष्टी तर सारख्याच दिसतात, मग जास्त पैसे का द्यायचे? गावकऱ्यांना तोटा होऊ लागला. स्त्रियांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. आपला गट टिकणार नाही का? त्या हळूच कुजबुजत होत्या. अन्या शांतपणे म्हणाली, हा बाजाराचा खेळ आहे, पण सत्य आणि गुणवत्ता कायम टिकते. आपण आपलं उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू. कोणत्याही सावकारावर आपण अवलंबून राहणार नाही. सावकारांनी गावकऱ्यांना गोड बोलून सांगितलं, तुमच्या योजना चांगल्या आहेत, पण पैसा नाही ना. आमच्याकडून कर्ज घ्या. व्याज थोडं जास्त आहे, पण काळजी करू नका, आम्ही आहोतच. गावातील काही लोक थोडे डळमळले. आपल्याला पैसा लागतोच आहे, मग घ्यावा का? त्यांनी विचारलं. अन्या ठामपणे म्हणाली,
नाही, आपण पुन्हा त्या जुन्या साखळीत अडकणार नाही. आपल्याला आपला निधी स्वतः जमवायचा आहे. आपले श्रम, आपले हात हीच खरी आपली संपत्ती आहे. गावातील वृद्ध शेतकऱ्याने तिच्या शब्दांना दुजोरा दिला. पूर्वी सावकारांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता त्यांच्या फंदात आपण अडकायला नको. आपण थोडं कमी खाऊ, पण स्वतःच्या पायावर उभे राहू. सावकारांना हे पाहून राग आला. एके रात्री त्यांनी गावाच्या धान्याच्या कोठाराला आग लावली. संपूर्ण गाव धावून आलं. आग विझवायला स्त्रिया पाण्याच्या घागरी घेऊन धावत होत्या, तर पुरुष माती फेकत होते. मुलंही पाण्याची बादली घेऊन पळत होती. अखेर आग विझली, पण अर्ध धान्य नष्ट झालं होतं. गावकरी थकले आणि निराश झाले. हे सगळं आपण झेलू शकतो का? इतकं नुकसान आपल्याला झेपेल का? कोणीतरी हळूच म्हणालं. अन्या त्या राखेत उभी होती. तिचा चेहरा काळ्या धुराने आणि राखेने माखला होता, पण डोळ्यात ज्वाला होत्या. ती जोरात म्हणाली, ते आपलं धान्य जाळू शकतात, पण आपली एकता जाळू शकत नाहीत. ही कसोटी आहे आणि आपण त्याची किंमत मोजायला तयार आहोत. कारण स्वातंत्र्य आणि स्वावलंबन कधीही स्वस्तात मिळत नाही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव पुन्हा चौकात जमलं. अन्या म्हणाली, आज आपण कसोटीला सामोरं जात आहोत, पण आपण ठरवलंय की कोणत्याही सावकाराची मदत घ्यायची नाही आणि कोणत्याही धमकीपुढे झुकायचं नाही. आपण एकत्र राहिलो तर कुणीही आपल्याला हरवू शकणार नाही. गावकऱ्यांनी तिच्या मागे उभं राहत घोषणा दिली. एकता हीच आपली ताकद, स्वावलंबन हीच आपली शपथ. गावाला आता माहीत होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना किंमत चुकवावीच लागेल. कधी झोपेची, कधी श्रमांची, तर कधी धान्याची. पण त्यांनी ठरवलं होतं, ही किंमत आपण मोजू, पण आपलं स्वातंत्र्य विकायचं नाही. त्या रात्री शाळेच्या अंगणात मुलं पुन्हा शिकायला बसली होती. त्यांच्या वहीवर राखेचे डाग होते, पण त्यांचं हसू तेजस्वी होतं. अन्या आकाशाकडे पाहत हळूच पुटपुटली, सौरभ सर, कसोटीची किंमत आपण चुकवतो आहोत, पण तुमच्या स्वप्नांचं झाड आता उभं राहिलं आहे. कितीही वादळं आली तरी ते कोसळणार नाही. प्रकरण 21. न्यायाची लढाई. गावावर आलेली संकट ओसरत नव्हती. शेतं जळाली, कोठारांना आग लावली गेली, शाळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, पण तरीही गावकरी डगमगले नाहीत. आता सावकार आणि व्यापाऱ्यांचा डाव स्पष्ट दिसत होता. हा संघर्ष फक्त गावाच्या स्वावलंबनाचा नव्हता, तर न्याय आणि अन्यायाचा होता. ग्रामसभेत रोहितने आवाज उठवला. आपण त्यांना थांबवलं, पण एवढ्यावर भागणार नाही. त्यांनी आपल्यावर वारंवार हल्ले केले, आपलं धान्य जाळलं, मुलांच्या भविष्यात अडथळे आणायचा प्रयत्न केला. आपण न्यायालयात जायला हवं. गावातील वृद्ध शांतपणे म्हणाले, आपण कधीच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला नाही. आपल्याला कागदपत्र, पुरावे लागतील. अन्या म्हणाली, आपल्याकडे पुरावे आहेत. जळालेलं कोठार, फुटलेले पाट, मुलांच्या वहीतील राख, सगळं आहे. आणि आपल्याकडे सर्वात मोठा पुरावा आहे आपली एकता. सगळ्यांनी ठरवलं, न्यायासाठी लढायचं. पहिल्यांदाच गावकरी शहरात गेले. मोठ्या इमारती, गर्दी, वाहनांचा आवाज पाहून ते गोंधळले. पण अन्याने त्यांना धीर दिला. आपण गरीब असलो, ग्रामीण असलो, तरी सत्य आपल्या बाजूला आहे. आपला आवाज दाबला जाणार नाही. त्यांनी वकिलाला भेटून तक्रार दाखल केली. वकील म्हणाला, हे सगळं सोपं नाही. न्यायासाठी झगडावे लागेल. वेळ आणि पैसा दोन्हीही गरजेनुसार खर्च करावा लागेल. त्यासाठी तुमची तयारी ठेवा. सावकारांकडे पैसा आहे, प्रभाव आहे, पण जर तुम्ही एकजुटीने उभे राहिलात तर विजय शक्य आहे. न्यायालयात गावकरी जमले होते. सावकार आणि व्यापारी मोठ्या गाड्यांमधून उतरून आले. त्यांच्या चेहऱ्यावर गर्व होता. ते वकिलांना सांगत होते, हे लोक काहीही सिद्ध करू शकणार नाहीत. काही दिवसात गप्प होतील. पण जेव्हा गावकऱ्यांनी आपल्या आवाजात सत्य सांगायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण न्यायालय शांत झालं. एका वृद्ध शेतकऱ्यानं सांगितलं, मी स्वतः पाट कापलेला पाहिला आहे. पिकं वाहून गेली. हे आमचं आयुष्य आहे. आमचं जगणं हे असं खडतर करत आहेत. हे लोक पापी आहेत. एका स्त्रीने न्यायाधीशांसमोर जळालेली वही ठेवली. ही वही माझ्या मुलीची.
मुलांना शिक्षण मिळू नये म्हणून यांनी शाळेला आग लावली. न्यायालयाच्या भिंतीतून जणू गावाचा आक्रोश घुमत होता. पण सावकार अशाने थांबणारे नव्हते. त्यांनी गावकऱ्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली. साक्ष द्यायला आलात तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू. गावकरी क्षणभर घाबरले. काहींनी अन्याजवळ जाऊन विचारलं, आपण मागे हटावं का? अन्या ठामपणे म्हणाली, नाही, जर आपण मागे हटलो तर आपल्या मुलांचं भविष्य कायमचं अंधारात जाईल. ही लढाई फक्त आपली नाही तर पुढच्या पिढ्यांसाठीची सुद्धा आहे. तिच्या शब्दात जणू विजेचा प्रकाश होता. गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले आणि भीती विरघळून गेली. काही आठवड्यांच्या सुनावणीनंतर अखेर निर्णायक दिवस आला. गावकरी न्यायालयात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. सावकार गर्वाने बसले होते. न्यायाधीशांनी कागदपत्र, पुरावे, साक्षीदारांचे निवेदन ऐकून निर्णय वाचला. गावकऱ्यांविरुद्ध वारंवार हल्ले झालेत हे सत्य आहे. सावकार आणि व्यापाऱ्यांना दोषी ठरवले जाते आहे. त्यांची मालमत्ता जप्त करून गावकऱ्यांच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाईल. सभागृहात क्षणभर शांतता पसरली आणि मग गावकऱ्यांच्या आनंदाचा गजर घुमला. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. हा फक्त न्याय नाही, ही आपल्या संघर्षाची जिंकलेली शपथ आहे, एका शेतकऱ्यानं म्हटलं. शहरातून परतताना गावकरी गाडीतून गाणी म्हणत होते. अन्या खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या मनात शांतता होती. हा विजय आपला आहे, पण खरी लढाई अजून बाकी आहे. गावाचं भविष्य घडवण्याची लढाई. गावाच्या रस्त्यावर पोहोचल्यावर मुलांनी धावत येऊन विचारलं, मॅडम, आपण जिंकलो का? अन्या हसून म्हणाली, हो, आपण जिंकलो, पण ही फक्त सुरुवात आहे. प्रकरण 22. उज्ज्वल पहाट. न्यायालयातून गावाने मिळवलेला विजय हा फक्त एका संघर्षाचा शेवट नव्हता. ती एका नव्या युगाची सुरुवात होती. गावकरी आता फक्त जगण्यासाठी झगडणारे नव्हते. ते स्वतःचा भविष्यकाळ उभारणारे, स्वतःच्या स्वप्नांचे शिल्पकार झाले होते. गावाच्या चौकात मोठा मेळावा भरला. शेतकरी, स्त्रिया, मुले, तरुण सगळेच जमले होते. मंचावर अन्या उभी होती. तिच्या मागे शाळेच्या मुलांनी रंगवलेला फलक लावला होता. आपल्या श्रमातून, आपल्या ज्ञानातून आपलं भविष्य. अन्या म्हणाली, आपण लढलो, आपण सहन केलं आणि शेवटी आपण जिंकलो. पण खरी लढाई आता सुरू झाली आहे. न्यायाने आपल्याला बळ दिलं, पण आता या बळावर आपण स्वप्न उभी करायची आहेत. आता गावाला स्वावलंबनाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या नव्या टप्प्यावर न्यायचं आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती. महिला सहकारी गटाने आपली उत्पादनं पुन्हा शहरात नेऊन विकायला सुरुवात केली. फक्त दही, तूप किंवा हस्तकला नव्हे, त्यांनी गावातील परंपरागत पाककृती, औषधी वनस्पती आणि बियाणांचं सुद्धा जतन करून त्यातून उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. स्त्रिया आता घरापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या स्वतःच्या कामगिरीने ओळख निर्माण करत होत्या. एक स्त्री अभिमानाने म्हणाली, पूर्वी सावकारांना पैसे मागायला जावं लागायचं. आता माझ्या हातांनी कमावलेले पैसे मी माझ्या मुलांच्या वहीसाठी, पुस्तकांसाठी खर्च करते. शाळेत नवा बदल घडला. अन्याने केवळ अभ्यासच नाही तर उद्योग शिक्षण, शेतीतले नवे प्रयोग आणि संगणक शिक्षणही सुरू केले. गावातील मुलं आता शहरातील मुलांची स्पर्धा करू लागली. एक मुलगा म्हणाला, पूर्वी मला वाटायचं की शेतकऱ्यांचं लेकरू आयुष्यभर शेतातच राहील, पण आता मला इंजिनियर व्हायचं आहे. अन्या हसली. तिच्या डोळ्यात समाधान होतं. हो, स्वप्न आता मर्यादित नाहीत. गावातील तरुणांनी ठरवलं की आता शहरात नोकरीच्या मागे धावायचं नाही. आपल्या गावातच संधी निर्माण करायच्या. शेतीत नवे प्रयोग, सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प, लघुउद्योग सगळं आपण करू शकतो. त्यांनी एकत्र येऊन ग्रामविकास मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचं घोषवाक्य होतं, जेव्हा गाव उभं राहील तेव्हाच राष्ट्र उभं राहील. एका सकाळी शाळेच्या अंगणात मुलं धावत होती. स्त्रिया हसत गप्पा मारत होत्या. शेतात पिकं डोलत होती. संपूर्ण गावात जणू नवी पहाट उगवली होती. त्यावेळी एक वृद्ध शेतकरी चौकात उभं राहून म्हणाला, कित्येक वर्ष आम्ही फक्त जगण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्यांदा असं वाटतंय की आपण खरंच जगतो आहोत. गावातील ढगाळलेल्या दिवसांनंतर सूर्य उजाडल्यासारखं प्रत्येकाचं मन उजळलं होतं.
रात्री आन्या एकटी शाळेच्या अंगणात बसली होती. आकाशात तारे लखलखत होते. तिनं वहीत लिहिलं, सौरभ सर, तुमच्या स्वप्नांची पहाट अखेर झाली आहे. गाव आता फक्त आठवणींच्या ओझ्यात जगत नाही, तर भविष्याच्या उजेडात धावत आहे. ही उज्ज्वल पहाट फक्त माझी नाही, तर संपूर्ण गावाची आहे. आणि ही पहाट कधीच मावळणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू आले, आनंदाचे, समाधानाचे. गाव आता केवळ एका संघर्षाची कहाणी नव्हतं, ते आता इतर गावांसाठी प्रेरणा बनलं होतं. शेजारील गावातील लोकही आता येऊ लागले होते. आम्हालाही तुमच्या पद्धती शिकायच्या आहेत. आमचाही पिढ्यानपिढ्यांचा अंधार दूर करायचा आहे. आन्यानं मनाशी ठरवलं, ही कहाणी एका गावापुरती मर्यादित राहता कामा नये. ही कहाणी बदलाची आहे, जी प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे. त्या दिवशी गावावर खरी उज्ज्वल पहाट उगवली होती. फक्त सूर्योदयाची नाही, तर आशेची, आत्मविश्वासाची आणि स्वप्नांची. प्रकरण 23. अंतिम प्रेरणेचा प्रवास. गावाला मिळालेला विजय आणि उगवलेली उज्ज्वल पहाट ही केवळ एका खेड्याची गोष्ट राहिली नव्हती. ती आता इतर गावांमध्ये पोहोचू लागली होती. लोक चौकात बसून म्हणत, त्या गावानं संकट पेलली. लोक सावकारांच्या छायेतून बाहेर पडली आणि स्वतःचं भविष्य घडवलं. आपण का नाही करू शकत? अशा प्रकारे अन्या आणि तिचं गाव प्रेरणेचा दीपस्तंभ बनलं. एके दिवशी शेजारच्या गावातून काही स्त्रिया अन्याला भेटायला आल्या. त्यांच्या डोळ्यात चिंता होती. ताई, आमच्याकडेही सावकाराचं जोखड आहे. आम्हाला सांगा, तुम्ही कसं केलंत? त्यांनी विचारलं. अन्या त्यांना शाळेत घेऊन गेली. तिने त्यांना सहकारी गटाची कागदपत्र दाखवली. महिलांनी बनवलेलं तूप, हस्तकला दाखवली आणि त्यामागचे श्रम व एकतेचं महत्त्व सांगितलं. गाव बदलायचं असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. भीती मोडून टाकली तर पुढचा मार्ग उघडतो. स्त्रियांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. त्या म्हणाल्या, आम्हालाही याच मार्गानं चालायला शिकवा. आम्हाला पण या संकटातून वाचवा. अन्याने सर्वांना धीर दिला. सत्याचा मार्ग कसा शोधायचा हे दाखवून दिलं. राज्यातील इतर गावातील तरुण अन्याला भेटायला आले. दीदी, आम्ही शहरात नोकऱ्या शोधतो, पण तिथे अपमान सहन करावा लागतो. तुम्ही गावातच स्वावलंबन निर्माण केलं, आम्हालाही शिकवा. रोहित पुढे आला आणि त्यांना सांगू लागला, शेतात तंत्रज्ञान आणा, सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प सुरू करा, लघुउद्योग उभे करा. आपण गावातच संधी निर्माण करू शकतो. तरुणांच्या डोळ्यात नव्या उमेदीचा प्रकाश दिसू लागला. गावाच्या यशाची वार्ता अखेर सरकारपर्यंत पोहोचली. अधिकारी, पत्रकार, स्वयंसेवी संस्था गावाला भेट द्यायला लागल्या. पत्रकारांनी विचारलं, तुम्ही हे सगळं कसं केलं? कुठून सुरुवात झाली? अन्या हसून म्हणाली, सुरुवात एका वहीपासून झाली. त्या वहीत स्वप्न लिहिली होती की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळावा. आज ती वही गावाच्या कहाणीत परिवर्तित झाली आहे. राज्यातील अनेक गावातील लोक अन्याकडे शिकायला येऊ लागले. कोणी सहकारी गट कसा उभा राहायचा हे विचारत होतं, तर कोणी शाळा कशी सुरू करायची ते शिकत होतं, तर कोणी शेतीतल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेत होतं. एक वृद्ध शेतकरी अन्याला म्हणाला, मुली, तू आमच्या गावासाठी फक्त शिक्षिका राहिली नाहीस, तू आमच्या मुलींच्या भविष्यातला आत्मविश्वास आहेस. अन्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, मी काही केलं नाही काका, हे सगळं गावानं केलं. मी फक्त स्वप्नांना शब्द दिले. गाव आता एका छोट्या बदलाच्या प्रयोगशाळेतून संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरत होतं. गावातील मुलं, स्त्रिया आणि तरुण इतर गावात जाऊन आपल्या कहाण्या सांगत होते. त्यांचे अनुभव ऐकून लोक म्हणत, जर त्यांनी केलं तर आपण का नाही करू शकत? जणू एका गावाच्या ठिणगीतून संपूर्ण प्रदेशात बदलाची मशाल पेटू लागली होती. त्या रात्री अन्या शाळेच्या अंगणात बसली होती. आकाशात पुन्हा तारे चमकत होते. तिनं वहीत लिहिलं, आज आपली कहाणी फक्त आपल्यापुरती राहिली नाही, ती प्रेरणेचा प्रवास झाली आहे. किती गावं आपल्याकडे पाहतायत, आपल्यापासून शिकतायत. हे उत्तरदायित्व खूप मोठं आहे, पण ह्याच उत्तरदायित्वात खरी आनंदाची बीजं आहेत. तिने वही बंद केली. तिच्या चेहऱ्यावर शांत समाधानाने, डोळ्यात नवी स्वप्न होती. गावाने आपल्या संघर्षातून एक सत्य सिद्ध केलं होतं.
अंधार कितीही गडद असला तरी एका ठिणगीनं हजारो दिवे पेटू शकतात. आता आपण ऐकत होतात कादंबरी हरवलेली वही. लेखक अब्दुल शेख. अभिवाचक श्री रविकिरण धोंगडे. ही साहित्य उत्सव परिवाराची 2026 ची प्रस्तुती आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.